वळूयात पुढील बातमीकडे। माझा भाऊ निर्दोष, पीडित महिलाच माझ्या भावाला त्रास देत होती। आरोपी पीएसआय प्रशांत बनकरच्या बहिणीने हे वक्तव्य केलेलं आहे। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातलं गूढ आणखी वाढलेलं आहे। तर बनकरच्या बहिणीच्या या वक्तव्याने चर्चा सुरू झालेली आहे। आपला भाऊ निर्दोष असल्याचं बनकरच्या बहिणीचं म्हणणं आहे आणि पीडित महिलाच माझ्या भावाच्या पाठी लागली होती, त्याला त्रास देत होती असं या बनकरच्या बहिणीने म्हटलेलं आहे। पहिली गोष्ट आमची ओळख 1 वर्षापासून आहे आणि माझं आमच्या सगळ्या घरच्यांचं, माझ्या बाकी बहिणींचं त्यांच्याशी बहीण भाऊ ह्या नात्यासारखं रिलेशन आहे। म्हणजे माझ्या आई वडिलांनी, आम्ही कोण नसतो, आपल्या मुलीत ही एकटी मुलगी राहते। माझ्या आईने आणि वडिलांनी तिला मुलीसारखंही केलंय, तिला सोडायला जायचं आणि सगळं केलेलं आहे आणि आमचं रिलेशन एवढं क्लोज होतं। आणि मेन म्हणजे भैया आहे ना, जास्त क्लोज म्हणजे त्यांच्यात रिलेशन, कारण तो कधीतरी येत होता, तो मुंबईला होता तेव्हा पण, पुण्याला होता पण तेव्हा पण त्याच्याकडे त्यांचा नंबर वगैरे असं ह्या वर्षात काय, उलट आमच्याकडे होता पण त्यांचं जास्त आला तरी तो सॅटर्डेचा संडे जायचं, जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं। पण तो मागच्या मंथमध्ये 8-10 दिवस तब्येत ठीक नव्हती, त्यावेळेस तो इथं आला होता। आज मला वाटतं 8 दिवस राहिला होता। त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनी दिली होती, तेव्हा त्यांची जरा ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला, बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला असं विचारलं, लग्नाबद्दल प्रपोज केलं होतं, ते आहे सगळं आमच्याकडं। त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं, मॅडम असं नाही, म्हणजे रिलेशन आपलं हे आहे, आम्ही क्लोज मानतो, असं नाही, असं माझ्या मनात काय नाही। त्यांनी स्पष्ट त्याची बाजू मांडली होती। त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं, म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हणल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हता अजिबात। त्यानंतर ना इथं आल्यानंतर, लक्ष्मीपूजन दिवशी आल्यानंतर सगळं ती घरातलं सगळं तिने दिवाळीचं केलं होतं। रांगोळी काढून आईला फराळ बनवलं, सगळं फटाकडे वाजवले, फोटो काढले। प्रॉब्लेम हा झाला, फोटो काढल्यानंतर ना आमची फॅमिली, आम्ही सगळे म्हणजे मी नव्हते, माझ्या बहीण सगळ्या बसल्या होत्या। त्यानंतर माझी बहीण इथंच होती मोठी, ती सुद्धा, आणि हे दोघे इथंच बसले होते। तर त्यांनी फोटो पाहिले आणि म्हणले, दादा तुला कळत नाही का, असे फोटो काढतात का, असं नाही का, व्यवस्थितच काढलं नाही। आणि त्या एवढ्या मेंटली डिस्टर्ब होत्या, मी जसं बोलते तसं नव्हत्या, त्या वेगळ्या टोन मध्ये बोलत होत्या, म्हणजे एखादं कसं धमकी वगैरे असं, म्हणजे बोलल्यामुळे तो एवढाच बोलला